आजचे जग कितीही ऑनलाईन झाले असले तरी संपूर्ण जगाला चालवण्याचे खरे काम शेतकरीच करत असतो. जोपर्यंत शेतकरी आपल्या शेतावर ऑनलाईन म्हणजेच कार्यरत असला तरच जग चालू शकते, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी केले. रायगड जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती खालापूर आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासह कृषी सभापती वैकुंठ पाटील आणि पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान सभापती वैकुंठ पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील औद्योगिक विकास कामांमुळे शेतकरी आणि शेतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा यासाठीच अशा मेळाव्यांचे आयोजन केले जात असल्याचे सांगत त्यांनी CSR फंडातून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. या प्रसंगी वैकुंठ पाटील यांनी संकलित केलेल्या कृषी योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि प्रदर्शनही मांडण्यात आले होते, ज्याला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे खालापूर तालुक्यातील प्रगतिशील आणि विविध शासकीय योजनांचा यशस्वी लाभ घेणाऱ्या 23 शेतकरी बांधवांचा त्यांच्या पत्नीसह सपत्नीक सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सेस फंड आणि पंचायत समिती सेस अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मेळाव्यात उपस्थित सर्वच मान्यवरांनी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी न विकण्याचे आणि शेती टिकवून ठेवण्याचे भावनिक आवाहन केले. या सोहळ्यात पालीच्या सभापती जागृती मानकर, जिल्हा कृषी अधिकारी पवनकुमार, जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, रेश्मा पाटील, उपसभापती भाई शिंदे, गटविकास अधिकारी संदीप कराड, पंचायत समिती सदस्य कमल भस्मा, देवयानी देशमुख, गौरी गडगे, प्रितेश जाधव, सचिन केदारे, तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आणि खालापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.